असणारे हे दोन्ही आरोपी राजकीय आशीर्वादामुळे आतापर्यंत त्यांना अटक होऊ शकलेली नाही आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी संपूर्ण सरकारच्या, मुख्यमंत्र्यांच्या, गृहमंत्र्यांच्या, पोलीस प्रशासनाच्या निदर्शनात आणून देत आहोत की ज्या पद्धतीने कोर्टाने आदेश केलेले आहेत की यांना कस्टडी घेऊन यांचं इन्व्हेस्टिगेशन करावं, अशा पद्धतीच्या सूचना दिल्या असताना सुद्धा यांना अटक त्या ठिकाणी केली जात नाही। जे यांच्याकडे आतापर्यंत जे काही त्यांच्याकडे पुरावे असतील, जर हे आरोपी बाहेर राहिले तर हे सर्व पुरावे हे नष्ट करून त्या ठिकाणी हजर होतील आणि मग आतापर्यंत जर आपण पाहिलं तर काय आरोपी अशा पद्धतीने सीसीटीव्ही मध्ये असेल तरच तो आरोपी होतो का? अशा पद्धतीचे प्लॅनिंग मर्डर करणारे हे जे आरोपी आहेत, हे गुन्हेगार, हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत आणि ह्यांनी केलेलं जे कृत्य आहे ते घृणास्पद आहे। रेअरेस्ट ऑफ रेअर क्राईम अशा पद्धतीची क्रूर अमानुष हत्या मंगेश कालोखे यांची केलेली आहे। मंगेश कालोखे मृत्यू पडल्यानंतर सुद्धा त्याच्यावर वार करण्यात येत होते। आपण सीसीटीव्हीच्या माध्यमातून ते पाहतात, संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे, देश पाहत आहे आणि अशा पद्धतीची हत्या झाली असताना सुद्धा अशा आरोपींना पाठीशी घालणं हे खरोखरच मानवी जीवनाला, समाजाला काळिंबा फासणारी आज गोष्ट या ठिकाणी घडत आहे आणि म्हणून माझी पोलीस प्रशासनाला या माध्यमातून विनंती आहे की आपण हे दोन्ही आरोपी तात्काळ ह्यांना अरेस्ट करावी, यांचं इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी करावं आणि ह्यांना जेलबंद करावं आणि ह्यांनी केलेलं जे कृत्य आहे यांना फाशीची शिक्षा या ठिकाणी होईल। मोकोको अंतर्गत यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे। हे सर्व अट्टल गुन्हेगार आहेत। आपण जर आरोपींपैकी जे मंगेशला मारणारे प्रत्यक्ष जे आरोपी सीसीटीव्ही मध्ये आपण पाहताय, हे सर्व सराईत अट्टल गुन्हेगार आहेत। हे सर्व मुस्लिम असणारे काही आरोपी आहेत। यांनी ज्या पद्धतीने क्रूरपणे मंगेशची सुपारी घेऊन त्या ठिकाणी हत्या केलेली आहे, या हत्येमध्ये सगळ्यांचाच या ठिकाणी यांचा सहभाग आहे। आपण पाहिले असेल तर भरत भगत आणि रवी देवकर मध्ये 12 कॉल झालेले आहेत, त्याच्यानंतर घरी सुद्धा गेलेले आहेत। मग सातत्याने निवडणुकीमध्ये सुद्धा रवी देवकर, भरत भगत आणि सुधाकर घारे हे सुद्धा एकत्रपणे या ठिकाणी येऊन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पैशाचा सुद्धा बाजार त्या ठिकाणी करण्यात आलेला होता। तरी पण जनमत हे मंगेश कालोखेंच्या बरोबर होतं, मानसी कालोखेंच्या बरोबर होतं आणि म्हणून लोकशाहीचा विजय या ठिकाणी झाला असताना तो विजय पचनी न पडल्यामुळे लोकशाहीची मंगेशच्या रूपाने हत्या करण्याचं काम या नराधमांनी या ठिकाणी केलेलं आहे।